मी मस्त भाजी बनवली बटाट्याची. कुणाला भाजीत शेंगदाणे आवडत नसेल ना, तर त्याने अशी भाजी बनवली तरी चालेल. खूप छान लागते अशी भाजी. तर सॉरी, मी तुम्हाला रेसिपी दाखवणं विसरले तर ह्याच्यामध्ये मी टाकले कोथिंबीर, खोबरं, कांदा, लसूण, गरम मसाला सगळा असं टाकून मस्तपैकी भाजी बनवली आहे. तर हे बघा भाजी किती छान वाटत आहे. ज्याला शेंगदाणे आवडत नसेल ना, शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल, तर त्याने अशी भाजी बनवू शकता. मला जास्त शेंगदाणे पातळ भाजीत नाही आवडत, म्हणून मी ह्याच्यामध्ये शेंगदाणे न वापरताच अशी एकदम घट्ट भाजी बनवली. बघू शकता तुम्ही. मी मीठ टाकायचं विसरले, तर 1 चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे. सॉरी, अजून थोडंसं घेते. तर भाजी खूप छान होते ही अशी. कोणाकोणाला शेंगदाणे आवडत नसतात ना भाजीमध्ये, म्हणून मग ते अशी पण भाजी बनवू शकतात. आणि मी तुम्हाला रेसिपी दाखवणं विसरले. रेसिपी दाखवायची होती, पण काहीतरी काम करत होते, म्हणून घाई गडबडीत मी भाजी बनवून घेतली. तर हे आपलं मसाल्याचंच पाणी आहे, तर ते परत आपण भाजीत टाकतोय. कोणाला जास्त भाजी आवडत असेल पातळ, ते पातळ बनवू शकतात. कोणाला मीडियम आवडत असेल तर ते पण बनवू शकतात. पहा किती सुंदर असा भाजीचा कलर पण आहे, आणि एकदम अशी जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. भाजी किती सुंदर अशी भाजी बनली आहे, आणि त्याचा सुगंध पण एवढा सुंदर सुटला आहे ना, तर काय सांगू तुम्हाला. ह्याची रेसिपी मी तुम्हाला परत कधीतरी दाखवेन.